दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत. तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. फक्त ह्या वर्षीची दिवाळीला माझं वर्किंग डे आहे, म्हणजे मला उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टी आहे, पण आज मंडे आणि आज आमचं म्हणजे मेन दिवाळी दिवशी वर्किंग ठेवलं आहे. लास्ट इयर आय गेस दिवाळी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलं होतं. सो ब्रांचच्या सगळ्या स्टाफचा तर फ्रँकली मूड अजिबात एवढा काय खास नाही आहे, पण ठीक आहे, थोडी रश ऑब्व्हियसली कमी आहे, पण तरी पण लोक येतात. म्हणजे आमच्या असं आहे की यार दिवाळी आहे, निवांत घरी, आम्हाला तर कंपल्सरी यावं लागतं, तुम्ही तरी निवांत घरी थांबा असं वाला आहे. बट स्टील ऑब्व्हियसली सुट्टी आहे तर बरेच जण कामानिमित्त येतच आहेत. पण आम्ही ब्रांचमध्ये पण जरा असं मजा मस्ती चालू आहे. तर आता डेकोरेशन ह्यावेळी खूप छान केलं आहे. ह्यावेळी म्हणजे सामान पण भरपूर नवीन आणलं होतं. तर थोडंसं एक छोटंसं क्लिप ब्रांचच्या डेकोरेशनचं पण दाखवेल आणि बाकी मग काय घरी गेल्यानंतर घरची दिवाळी. हां, एकच मिनिट. अरे हे छान आणले ना का कंदील? येस सर. काय करत आहे दीदी? ना बाबू तर म्हणजे काल मेन दिवाळीचा दिवस तर असा ऑफिस मोडमध्येच गेला. पण आज आता लक्ष्मीपूजनाला सकाळी सकाळी उठून म्हटलं जरा अशी रांगोळी उरकून घ्यावी. मेन रांगोळी तर खूप वेळ जातं, म्हणून यावेळी चल फुलांची रांगोळी काढायचं ठरलंय. मग कालच घेऊन आले होते मी फुलं आणि ही थोडी आमच्या झाडाची आईंनी काढून ठेवली आहेत, आता काढूया. ओ हो 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 देणार देणार आई, तुमची फुलं देणार जराशी. या ठिकाणी सासूबाई आमच्या छान साडी बिडी नेसून आहेत. सुना संध्याकाळी साडी नेसणार आहेत. जाऊबाईने जेव्हा चांगली साडी घातली होती तेव्हा बरं व्हिडिओ काढायला नाहीस? हा, कळतच नाही. आपण संध्याकाळी तयार होत, संध्याकाळी तयार होत. आणि निखिलांनी छान साडी घातली होती. मी काय तिनं व्हिडिओ काढलेला आणि फोटो पण काढले. आपण आणि परत सांगूया तुम्हाला हे करायला. डेकोरेशन चाललेलं आहे. हो, आई आणि हे आतलं करणार आहेत आणि मी जरा बाहेरचं रांगोळी. मॅडम मी फुलांची रांगोळी. हो, मी सांगितलं ऑलरेडी मी फुलांची रांगोळी 2 तासाला खूप झालं. नाही, फुलांची ओढ लवकर होते म्हणून मी करायला घेणार आहे. सगळ्यांनी फुलं आणली. होय, मी आणली, आईने आणली, ह्यांनी आणली. पण आपण आता फुल बघा बघा हा चलो. नाही तर सकाळी काय साडी नाही घातली तर छान एक अनारकली कुर्ता आहे. ह्याच्यावर ऍक्च्युली जॅकेट पण आहे, पण गरमी प्रचंड गरमी आहे. म्हणजे ऑक्टोबर हेट. ह्यावेळी दिवाळी पण लवकर आहे, दरवेळी दिवाळीला थोडी थंडी असते. सो फार दिस इज हाऊ इट इज लुकिंग. पण हे वाला आहे ना, हे लिटरली माझं 10 मिनिटात झालं होतं, पण हेला माझा खूप वेळ चालू आहे आणि ते तसं असं इफेक्ट पण देत नाही आहे. म्हणजे मी असं तोडून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण घेऊन आले आत्ता, पण ह्याला खूप वेळ चाललाय काढायला. ह्याच्यावर आता जर असं आंब्याच्या ढाळ्या कट करून टाकावं विचार आहे माझं. ग्रीन ऑरेंज मग रांगोळीच घालेन ग्रीन. कैसन बा कैसा निकाले आपण हो ना. माझ्या सूचनेचं पालन केलं. 10 वेळा हाक मारले असेल मी, 10 वेळा तुम्हाला फोन केलास काय? फोन नाही केला, फोन नव्हता माझ्याजवळ, आत होता माझ्या. आणि मंडळी आमची अंघोळी झालेली आहे, छान वाटाले ना. बाकीच्याला नाही, फक्त ते पेटल्स टाकायला वेळ लागला आणि हे पानांनी जास्त वेळ खाल्लाय. कागिनवाडी सारखं.
बाली असं म्हणायचं नव्हतं तिला. उबूद आहे ना, उबूद असं शेतातलाच आहे हो, पूर्ण शेतातला आहे. आणि त्यांचा विल्ला होता 2-3 दिवस तिथे राहिलेली. मग म्हणले ते उबूद तर पूर्ण कागीरवाडी आहे नाही, दुसरं चांगलं आहे. म्हणलं ठीक आहे. पाऊस यायचे चान्सेस दिसत आहेत. छान छान रांगोळी काढल्या सगळ्यांनी. तर मंडळी छान झोप झालेली आहे आणि आता उठून वापस बॅक टू डेकोरेशन मोड. सिया राणी अजून झोपली आहे. सियाला 2 दिवस झाला जरा तापच आहे. काल डॉक्टर दाखवून आले तिला मी, कारण की वापस उद्या आम्ही गावी चाललोय. सो मला वाटलं सिया झोपली आहे. हो, माझ्या युट्यूबच्या लोकांशी बोलायले मी. युट्यूबच्या लोकांशी बोलायले. लागलं का? नाही. आणि मी काढलेली रांगोळी पण दाखवणार. आणि मी हे इंस्टाग्रामवर बघितलं होतं असं 3 हे खाली आणि 3 वर पाण्यात आणि मध्ये, म्हणजे भिंतींना छान वाटतंय लावलेलं. दाखवते मी तुम्हाला. म्हणजे मी 2 अशा ट्रायल लावून बघून आले तर सुंदर वाटतंय. आणि हा आमच्या सैरीची रांगोळी बघा, छान काढले ना. हे बघा असंच तर असं आहे. हा, यू होल्ड लाईक दॅट ओनली. आय एम टेलिंग एव्हरीवन. हे असं पान आहे तुमचं, कॉर्नरला कट करून होल्ड इट लाईक दिस. इथे एक स्टेपलरची पिन लावायची, जी मी इथे लावली आहे. आणि 3 पानं, ही 2 सेम हाईट आणि 1 लॉंगवाला. हे असं घालून इथे वापस स्टेपल करायचं. मग इथे कशी 2 वे टेप लावायची आणि मग फुल लावायचं. तर मग हे असं छान तयार आहे. ओके, थँक्यू. आणि आमची पली लाणी तयार झाली आहे. स्माइल. अष्टलक्ष्मी मम गृहे धन पूरे पूरे नमः. ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पूरे पूरे नमः. ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पूरे पूरे नमः. कुबेराय कापूरचं ते मशीन. निर्वाणी रुक्मी सुरवरवंदना. जय देव जय देव जय देव. मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. मन कामना पूर्ती. जय देव जय देव. नाचनाते अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. वारी पडतो वाटा संकट निवारी. जय देव जय देव जय मंगल सुरवंदनी सुरेश्वर वरेता. एकदम सावळ आहे. जरा वाईट लाईट लावायला पाहिजे. कसलं भारी होतं. हळू हळू हळू.
तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. माझ्या माहेर आणि सासर सगळ्या परिवाराकडून खूप शुभेच्छा. आणि हो, तुम्हाला दिवाळी एकदम छान गेली असेल. तिन्ही सण म्हणजे जसं गणपती आणि दसरा दिवाळी हे तीन म्हणजे एकदम म्हणजे माझे पर्सनली पण फेवरेट महिने आहेत आणि छान छान नटायला वगैरे मिळतात. नेक्स्ट मंथ आमच्या अभिषेकचं लग्न होतं. माझ्यासाठी हे सणावारावालं फिलिंग असं एक्सटेंडेड होणार आहे. तर नक्की हे ब्लॉग्स पण पहा. हा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचं छान छान डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.